हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे बुधवार आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. दुपारचे 3-3:30 वाजले आणि आज गुरुपौर्णिमा आहे. तर आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला स्वामींच्या दर्शनासाठी केंद्रामध्ये. तर चला, बाहेरचं वातावरण तुम्ही बघाल तर खूप असा घाटामध्ये आम्हाला पाऊस लागला का अक्षरशः काचेवरती वायफर चालत नव्हते, एवढा पाऊस लागला. त्याच्याच पुढे मग आम्ही आल्यानंतर इथे ना त्र्यंबकेश्वरला जाताना एक नर्सरी लागते. तर त्या नर्सरीमध्ये म्हटलं चला आधी ना झाडं घेऊया, कारण तिकडनं येताना आम्हाला उशीर वगैरे झाला तर मग मला झाडं घेता येणार नाही. म्हटलं आता दिवस आहे तर मग कोणते झाडं घ्यायचे काय ते दिसल उजेडामध्ये. परत रात्रीच्या वेळेस उशीर झाला तर मग पुन्हा माझे झाडं घ्यायचे राहून जातील. तर आलो आहे आम्ही नर्सरीमध्ये आणि बघतो आता कोणते कोणते झाडं घ्यायचे, काय कसे झाडं आहेत ते. आता पावसाने तर खूप झाडांची अशी खराबी तशी काही झालेली आहे, पण मग बघते आता मला जे जे पानच बारीक राहतं तिकडे शमीचं ना. हे कोणतं दिलं? एक भाऊ अनंताचं आणि एक जोराचं शमीचं. काय एवढं झालं फक्त तुमच्या याच्यावर चांगलं बी माणूस जगत आहे, खराब बी जगत आहे. इकडं फुलांचं कोणते दाखवा ना. फुलाचे दाखव ना ते. हे कसले आहेत? हे सगळे शोचेच आहेत. हे तर तुमच्याच इथून नाही. हे बघा पावसाने कसे झालेत झाडं, फुल वगैरे त्याला काहीच राहिलं नाही. हा कोणता आहे? हा अलीमंडा. अलीमंड पिवळं फुल येतं ना. पिवळं फुलाचं. हां, हा एक जोरा. एक जोरा कोणता रे? कशा? रेड. हां, अनंत अनंताचा. हां व्हाईट फुल. हां. गुलाब. दोन्ही गुलाब. दोन्ही गुलाब. ही मधुमालती. मधुमालती. हां, हे शम्मी. शमीचं. हा लक्ष्मी. जेड प्लॅन का लक्ष्मीचं. हां, कडुलिंब. कडुलिंब. हां. हा एक जोरा पिंक गुलाबी. शम्मी पत्र. हे गुलाब. हे गुलाब. गुलाब. ओके. हे दोन घेतले. आता आम्ही पोहोचलोय त्र्यंबकेश्वरमध्ये. आता गजानन महाराजांचं दर्शन घेऊया. तर आमच्यासोबत आमच्याच इथले एक सर आहे, आमच्या शेजारी राहतात ते सर आहे. ते गजानन महाराजांचे भक्त आहे. प्रगट दिनाला गजानन महाराज प्रगट दिनाला त्यांच्या इथे ना खूप मोठा कार्यक्रम असतो. तर ते येतात त्र्यंबकेश्वरला गजानन महाराजांच्या दर्शनाला. तर चला आज आमचासुद्धा त्यांच्यामुळं योग आला आहे गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचा. ते आम्हाला रस्त्यातच भेटले. आम्ही चाललो होतो त्र्यंबकेश्वरला. तर यांनी गाडी उभी केली. यांनी विचारलं सर तुम्ही कुठे चालले? तर म्हणे मी चाललो आहे त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी. मग हे म्हणे चला आम्हीसुद्धा त्र्यंबकेश्वरला दर्शनालाच चाललो. मग आता आम्ही त्यांना घेऊन पण आलो आणि घेऊन पण जाणार आमच्या सोबतच. नाही बस राहू द्या ना. कुठे आलो आपण? आपण गजानन महाराजांच्या संस्थानच्या दर्शनाला गजानन महाराज शेगावचे त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वर. चला आज सरांमुळे तरी आपल्याला यायला भेटलं. खरंच आपण कधीचे म्हणतो, पण आपण एवढं त्र्यंबकेश्वर जवळ राहतो पण सर कधी यायला नाही भेटलं. बघा ना कशी स्वच्छता चालू आहे. गजानन महाराजांचं मंदिर हे पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडामध्ये आहे. तर बघा किती छान असं मंदिर आहे आणि बांधकाम बघा किती मस्त आहे. ती मंदिरावरची नक्षीकाम जी काही डिझाईन वगैरे आहे ना खूपच छान आहे. मंदिराच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे इतका स्वच्छ आणि क्लीन आहे का खूपच छान आहे आणि खूप प्रसन्न असं वातावरण आहे. मंदिराच्या भोवती एक फेरी मारली. मग मंदिरामध्ये गेलो. मंदिरात छान असं गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. 15-20 मिनटं बसलो आणि थोडासा व्हिडिओ घेतला. खरं तर तिथे व्हिडिओ वगैरे घ्यायची परवानगी नाही, पण दुसरे घेत होते म्हणून मग मी सुद्धा घेतला.
तर बघा पुन्हा बाहेर निघालो दर्शन वगैरे झाल्यानंतर आणि इथे ना आता हे आणि सर पावती फाडू राहिलेत. तर मग मी जरा बाहेरचं म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवूया गजानन महाराजांच्या आजूबाजूचा परिसर वगैरे कसा आहे. तर बघा मंदिर किती सुंदर असं मंदिर आहे. मंदिराचा जो काही वरांडा वगैरे आहे ना तो सुद्धा संगमरवरी दगडामध्येच आहे आणि खूप स्वच्छता आहे. बघा ना संगमरवरी दगड किती पांढरा शुभ्र दिसतोय, इतका क्लीन दिसतोय. आता इथे ना जर आम्ही सर्वांनी फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढला, बाजूचा जो काही परिसर आहे तो सुद्धा दाखवला आणि खूप छान असं आमचं गजानन बाबांचं दर्शन झालं. आम्ही पहिल्यांदाच गजानन महाराजांच्या दर्शनाला मंदिरामध्ये आलो, पण खूप छान दर्शन झालं. तर बघा बाहेरचा परिसर वगैरे किती मस्त आहे, झाडं वगैरे बघा किती उंच, खूप छान असे झाडं आहेत. देवाच्या ठिकाणी आपण बाप्पाच्या दर्शनासाठी आलो ना का खरंच घरची आठवण येत नाही, असं वाटतं का इथेच राहून घ्यावं की काय. दर्शनाला आलेल्या भाविकांना मुक्कामाची राहायची सोयसुद्धा आहे. तर हे आणि सर गेले बघायला, कारण सर येतात ना तर मग ते त्यांना वाटलं तर ते मुक्कामाला पण राहतात. तर हे म्हणे चला मग आपण बघून तरी येऊया. बोला ना दर्शन कसं झालं सांगा ना. दर्शन छान झालं, गर्दी नव्हती त्याच्यामुळे एकदम मस्त आमचं दर्शन झालं. आता इथून आम्ही स्वामींच्या केंद्रात जाणार आहे दर्शन घ्यायला. तर चला आता पुढे स्वामींच्या केंद्रात. मुक्कामाची होती विचार होता, आता वेळ आहे तर मग निघून जाऊ. हां पण एक दिवशी नक्कीच आम्ही इथं मुक्कामाला येणार आहे, तुम्हाला सगळं दाखवतो, सर्व काही दाखवणार आहे. तर खूप छान वाटते. आता एवढं पाऊस पण नाही आहे, म्हणजे नाहीच आहे. आता मग आलो तेव्हा खूपच पाऊस होता, आता खूप छान वातावरण आहे आणि हवा बघा कशी सुटली आहे, तर झाडं वगैरे कसे हलत आहे. खरंच छान वाटलं आणि गजानन महाराजांचं खूप मस्त दर्शन झालं. खूप वर्षाचं माझी इच्छा पूर्ण झाली, स्वप्न पूर्ण झालं का आजपर्यंत माझं माहेरसुद्धा याच तालुक्यात आहे आणि सासरसुद्धा म्हणजे मी राहते ते पण जवळ आहे, 30 किलोमीटर आहे. पण मला कधी माझा योगच नाही आला का गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला त्र्यंबकेश्वरला जाऊया. शेगावला मी जाऊन आले गजानन महाराजांचं दर्शन घेऊन, पण त्र्यंबकेश्वरचं दर्शन होण्याचा कधी योग नाही आला. तर आज ते दर्शनसुद्धा झालं आहे ना, खूप छान वाटलं. तर चला आता स्वामींच्या केंद्रात जाऊया. कालच मला एका ताईंची कमेंट आली का ताई त्र्यंबकेश्वरला स्वामी समर्थ केंद्र कुठे आहे. तर ताई ज्यावेळेस आपण नाशिककडून त्र्यंबकेश्वरला यायला निघतो ना तर त्र्यंबकेश्वरमध्ये जायच्या 1 किलोमीटर मागेच स्वामी समर्थ मंदिर आहे आणि नाशिककडून येतो ना त्याच हाताला पण मंदिर आहे आणि स्वामी समर्थ नावाची मोठी अशी पाटी लावलेली आहे. तर हे बघा आता आम्ही चाललो आहे केंद्रामध्ये दर्शनाला. तर आज गाडी डायरेक्ट वरतीच चालवली आहे केंद्राकडे, नाहीतर दरवेळेस आहे ना खाली पार्किंगला लावलेली राहते. आणि स्वामींच्या केंद्राचं काम चालू असेल ना काहीतरी, बघा आता पावसाळा सुरू आहे तर काही पण कामं निघतातच. तर हे बघा केंद्राला आहे ना सर्व बांबू वगैरे लावले. आता इथे आम्ही आलो आहे स्वामींच्या केंद्रामध्ये दर्शनाला. बघा आणि बाहेरचं वातावरण बघाल तर खूप फ्रेश आणि मस्त असं वातावरण आहे. चला आम्ही पुढे चाललो. हो थोडंसं व्हिडिओ, थोडासा गारवा आहे, संध्याकाळचे 6 वाजले. हवा सुटली, उंचावर आहे ना, चिखल उडत. स्वामींचं दर्शन घ्यायला जायच्या आधी ना इथं सर्वात आधी पाय धुवायचे आणि त्याच्यानंतरच केंद्रामध्ये प्रवेश करायचा. तर इथे ना आम्ही प्रसाद घेतला आहे स्वामींसाठी, नारळ, खडीसाखर, अगरबत्ती. तर ते घेऊन मंदिरात जायचं आहे दर्शनाला. आता समोर तुम्हाला हे झाड दिसतंय तर औदुंबराचं झाड आहे, तर त्याला फेरीसुद्धा मारायची आहे. गुरुपौर्णिमेच्या आधी 2-3 दिवस गुरुमाऊली इथे केंद्रामध्ये होते, पण आज असं म्हणतात का दिंडोरीला गुरुमाऊली गेले. तर आम्हाला काही माहितीच नव्हतं 2-3 दिवस आधी गुरुमाऊली इथे होते. तर बघा आता चाललो आहे आम्ही मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तर तुम्ही सर्वजण स्वामींचं दर्शन घ्या. आज आहे गुरुपौर्णिमा. तर थोडासा मी व्हिडिओ काढला. आत्ता आहे ना आम्हाला इथे संध्याकाळची आरतीसुद्धा भेटणार आहे. तर आरतीचीच इथं गर्दी झाली आहे आणि आरतीचीच तयारी वगैरे चालू आहे. तर मस्त इथे आमची आरती वगैरे संध्याकाळची 6:30ची झाली आणि आता आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं. केंद्राच्या बाहेर आता निघणार आहोत. दाखवा, एकच आहे का? हां ही जरा लहानच आहे, थोडी मोठी दाखवा ना. हां पावडर आहे ना? हो पावडर.
मस्त आमचं स्वामींचं दर्शन झालं. छान दर्शन झालं ना. छान दर्शन झालं. गर्दी जास्त होती. खूप गर्दी आहे. पूर्ण आम्ही गेलो त्यावेळेस जरा कमी गर्दी होती, पण आरतीला 6:30 वाजले, नाहीतर इतकं केंद्र भरलं. तर खूप अशी गर्दी होती आरतीला. आणि आज गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर गर्दी तर राहणारच. तर बघा छान असं आमचं स्वामींचं दर्शन वगैरे झालं. आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला पण मी स्वामींचं दर्शन घडवलं. स्वामी महाराज माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींच्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर इथे मी फेरी मारली औदुंबराच्या झाडाला. आणि चला आता आम्ही इथून पुढच्या प्रवासाला लागतो. माझ्याकडे स्वामींची मूर्ती आहे, तर मला आहे ना स्वामींसाठी वस्त्र घ्यायचं होतं, पण तिथे ना खूप लहान वस्त्र होतं. माझ्याकडे जे वस्त्र आहेत ना ते मी केंद्रामधूनच आणलेले, पण ते खूपच लहान होतं, मग मी नाही घेतलं. तर चला आता आहे ना हे स्वामींचं तिथे ना केळी भेटली होती, तर त्यांनी तो प्रसाद पण खाल्ला. आणि त्याच्याच नंतर राजगिऱ्याच्या लाडूचा पण प्रसाद घेतला होता, तर तो खाताय. तर चला आता आम्ही आता समोर जी तुम्हाला इमारत दिसते ना, जे भक्त स्वामींचे सेवेसाठी येतात ना त्यांना राहण्याची त्या इमारतीमध्ये सोय आहे. त्र्यंबकेश्वर म्हटलं का पावसाळ्यामध्ये त्र्यंबकेश्वरला खूप पाऊस पडतो, म्हणजे पाऊस चालू. परत आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आलोय. आता गजानन महाराजांची आरती चालू आहे, तर चला आपण पण आरतीला जाऊ गजानन महाराजांच्या. आणि आता गजानन महाराजांच्या मंदिरामध्येच आम्ही रात्रीचा प्रसाद घेणार आहे आरती झाल्यानंतर. आता मस्त आमची गजानन महाराजांची आरती झाली. त्याच्यानंतर आरती घेतली, पुन्हा एकदा गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. आणि आता तुम्हाला सुद्धा गजानन महाराजांचं इथे बाहेरून दर्शन घडवते. बघा किती छान अशी बाप्पाची मूर्ती दिसते. रात्रीच्या वेळेस बघा गजानन महाराजांच्या मंदिराचा बाहेरचा परिसर किती छान दिसतोय, खूप मस्त. तर आता आरती झाली आहे. आरतीला पण खूप गर्दी होती. दुपारी आम्ही आलो होतो ना 3:30-4ला, तर तेव्हा एवढी गर्दी नव्हती, पण आत्ता खूप गर्दी आहे. तर बघा आज गुरुपौर्णिमा आहे, त्याच्यामुळं गुरुच्या दर्शनाला सर्व काही भाविक येणारच. तर आता इकडे आम्ही निघालो आहे. आता जिकडे महाप्रसाद चालू आहे ना आम्ही तिकडे चाललो आहे. तर तिकडे गेल्यानंतर आहे ना कुपन फाडायचं, आणि त्याच्यानंतर आहे ना मग ते कुपन दाखवल्यानंतर आपल्याला जेवण मिळणार. तर फक्त 60 रुपये लागतं एका व्यक्तीच्या जेवणासाठी. तर हे बघा आम्ही आहे ना 3 जणांचं कुपन फाडलं आहे. तर आता आम्ही मस्त इथे जेवण करणार. आणि खूप छान स्वच्छ, एवढं स्वच्छ आहे का तुम्ही हॉटेलमध्ये गेले ना तर एवढी स्वच्छता तुम्हाला भेटणार नाही. एवढं स्वच्छ गजानन महाराजांच्या मंदिराचा परिसर. किंवा आता इथे तुम्ही जेवणाची सोय बघाल ना तर खूप छान आहे. डायनिंग टेबल आहे, परिपूर्ण जेवण आहे. तर खूप छान महाप्रसाद होता. तर आम्ही ना मस्त असं पोट भरून महाप्रसाद घेतला. आणि म्हणजे 60 रुपयामध्ये तुम्हाला पोट भरून जेवण मिळणार, अनलिमिटेड. तर इथे ना खूप छान अशी गजानन बाबांच्या इथे सोय आहे, राहण्याची उत्तम सोय आहे. फॅमिली असेल तर रूम मिळतात, आणि सिंगल असेल ना तर पूर्ण असा हॉल आहे. त्या हॉलमध्ये ना असे बेड वगैरे टाकलेले, तिथे झोपायचं. आणि फॅमिली असली तर त्यांना रूम मिळते. तर म्हणजे आम्ही तर कधी गेलेलो नाही आहे, पण आमच्यासोबत जे सर आहे ना ते नेहमीच येतात दर्शनाला, मग आल्यानंतर ते राहतात. तर त्यांनीच आम्हाला सांगितलं का इथे अशी सोय आहे, राहण्याची पण उत्तम सोय आहे. 550 रुपये फॅमिलीसाठी आहे राहायची सोय. तर बघा खूप छान असं आमचं दर्शन वगैरे झालं, महाप्रसाद घेतला, स्वामींची पण आरती झाली, गजानन महाराजांची सुद्धा आरती झाली. म्हणजे आम्हाला दोन्ही आरत्या मस्त भेटल्या. तिथून पुढे आम्ही आता आमच्या थोडंसंच राहतं, पण भरपूर एवढ्या भागात धुकं राहतं आंबोली फाटा सोडल्यानंतर. आणि सकाळच्या वेळेस राहते 9-9:30 पर्यंत हे धुकं राहतं. हा आता तर आहे, पण सकाळच्या वेळेस राहते. आता 8:45 वाजले असतील. हळूच घ्या. 8:45 झाले. 8:41. सावकाश सावकाश घ्या, काहीच दिसत नाही. हो ना.
पट्टी सफेद आहे ती बघायची. हा. तिथे थोडाफार रस्ता पाठ आहे आपला ना. हम्म. बघा इकडे आमच्या इकडचं घाटातलं तुम्हाला मी धुकं दाखवलं. थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये ना रात्रीच्या वेळेस असंच धुकं पडतं आहे. कमीत कमी 6 वाजले कुठे नाही का तिथून पुढे धुकं सुरू होतं आणि कधी कधी तर दिवसभरसुद्धा राहतं. तर गाड्यांच्या ना लाईटी चालू करूनच चालायला लागतं. तर चला आत्ता पाऊस उघडला आहे, नाही तर पाऊससुद्धा खूप होता आणि त्र्यंबकेश्वरला पण पाऊस भरपूर पडला. त्र्यंबकेश्वर म्हटल्यानंतर ना भरपूरच पाऊस असतो पावसाळ्यामध्ये. आता इथून 2-2.5 किलोमीटर आमचं गाव राहिलं आहे. तर इथे पेट्रोल पंप येतं. हे म्हणे चला आता पेट्रोल पंपावरती गर्दी नाही ना, तर मग पेट्रोल तरी गाडीमध्ये टाकून घेऊया, म्हणजे पुन्हा पुढच्या वेळेस कुठे जायचं असलं तर नंबर लावायला नको किंवा गर्दीत उभं राहायला नको. तर इथे आता यांनी गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि आम्ही घरी पोहोचलो. तर चला व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा.